व्हिडिओमध्ये बोट लागल्यामुळं ते काहीतरी धक्का लागल्यामुळं बंद झालं होता. तर माझं एवढंच म्हणणं आहे माझं म्हणून मी काल सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता. मी त्याचे दात पण समोर थोडं पुढं येतात, मी दाताचं सुद्धा करून ठेवलं आहे. पण ते डॉक्टर म्हणे 18 वर्षानंतर त्याचे आपण करू शकतो आहे म्हणे. त्याच्यामुळं आणि हे आता कशाचे इंग्लिशमध्ये मला तो मराठीची येत नाही, ते इंग्लिश तर लांबच राहिली. तर हे मी त्याचे कागद तयार करून ठेवलेले आहे. मी राहू नको राहू म्हणून मी सर्प तिकीट आणि ते बनवून ठेवलेले आहे. त्याचे कागदाला मी एक फाईल घेतली. हे आमचं राशन कार्डचं दिलेलं त्या माणसाने हेच दिलेलं आहे. हे राशन कार्डचं लागतं म्हणून हे व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि माझा व्हिडिओ बनायचा मुद्दा असाच आहे का माझे विचार वेगळे आहे, पण त्यांच्या डोक्यात, माझ्या नातेवाईकच्या डोक्यात काय चालू ते मला माहीत नाही. पण त्यांचं म्हणणं एकच आहे का खूप शहा दिल्या, तुम्ही विचार पण नाही करू शकत. इतके गंदे गंदे माझे विषय म्हणजे शहा देऊ लागले. अशीचे तिला ऊसतोडीला पाठवा, तिला जंगलात पाठवा, ती त्याच लायकीची आहे. म्हणजे खूप माझी सांगू पण नाही शकत आहे मी. कारण की ज्या दिवशी त्यांनी व्हिडिओ जर बघितला त्या दिवशी तर मला तर असं वाटतं ते काय माहिती त्यांना काय वाटन, काय करतील ते मला माहीत नाही. परंतु माझा व्हिडिओ बनायचा मुद्दा एवढाच आहे. त्यांनी किती बी काही केलं तर मी व्हिडिओ बनवणं बंद करणार नाही आहे. मी हार मानणार नाही आहे. त्यांना माझ्यासंग नातेगोते ठेवायचे असेल तर ठेवा, नाही तर त्यांनी कोर्टात जाऊन माझ्यासंग नातेगोते तोडून टाका, अख्ख्या गावामध्ये डिज्जल लावून. पण मला माझ्या मुलासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे. ज्याला जर माझ्यासंग नातं ठेवायचं असेल, कारण की आजच मी माझ्या मुलासाठी करू शकते, बस माझी हीच अपेक्षा आहे. माझ्या मुलासाठी करणं आहे. त्याला ते समजायचं ते समजा, आणि त्याला जे करायचं जे करा, मला काही घेणं नाही आहे. कारण की माझ्या दुःखासुखात मीच काढते ना, तर मला माझ्या दुःखासुखात मला जसं राहते मी राहते. मी जर चुकून वागले कधी, मी स्वतःच व्हिडिओ होऊन बंद करून टाकीन. कारण की मला माहिती आहे, माझ्या जीवाला माहिती आहे आणि हे परमेश्वरला माहिती, कोणाला किती बी सबूत दिलं म्हणून मी कोणाची चिंता करणार नाही आणि काहीच करणार नाही. मला कोणाला बोलायचं तर बोला, नाही तर नका बोलू. मग माझं बस, पण मी व्हिडिओ बनणं काही बंद करणार नाही. माझ्या मुलासाठी मला करायचंच आहे. माझ्याजवळ जर पैसे राहिले असते तर माझ्या मुलाला मी प्रत्येक क्लास लावले असते. माझी खूप इच्छा आहे, पण मी त्याला एक बॅट पण घेऊन नाही देऊ शकत आहे. बघा ती बॉटल ठेवलेली, त्याने बॅट बॉल खेळतो तो, आणि त्याच्या बाजूलाच एक छोटीशी ती काय दग्या का काय असतं, कारण ती उशी असते लाल कलरची, त्याला म्हणतो तो. त्याला ती डॉल असते, ती डॉल पण मी त्याला घेऊन देऊ शकत नाही. त्याला डॉल खूप आवडते. मी त्याला ते लई 50-60 रुपयाचं घेऊन दिलं तर 70-80 रुपयाचं त्याला खूप आवडते. मग मी कॅपॅसिटी नाही घेऊन द्यायसारखी ती डॉल 200-300 रुपयाला. एक सांगते मी, व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे, मला खूप त्याला हौस आहे क्लास लावायची. परंतु मी माझ्या परिस्थिती काही अडचणीमुळं मी त्याला नाही लावू शकत आहे. पण माझी इच्छा होती की माझा मुलगा पण चांगल्या शाळेत शिकव, जशी इतर मुलांना सगळे. मला त्याला कराट्याची हौस होती, पाणीत ती काय असतं पाणीत शिकवित्या पोहायचं त्याची हौस होती, सायकल शिकवायची हौस होती. त्याला ते तबले गिबले असतं काय देवाचे धर्माचे तबले वाजवतात, त्याचा खूप हात बसतो त्याच्यावर. खूप म्हणजे चालूच असतं त्याचं, कुठं पण असं बसला का वाजवायचं काम चालू असतं. ते पण त्याला मला लावायचं होतं. परंतु अशी मजबुरी माझी झाली तर मी काहीच करू शकत नाही. आता त्याला शाळेचीच मला इतकी चिंता लागली की ते कुठं टाकू मी त्याला शाळेला, आणि त्याचे पप्पा आम्ही त्याला सोडू शकत नाही आहे. परंतु मग मी इथून त्याच्यासाठी अपडाऊन करणारे, मला किती त्रास झाला तर मी त्याच्यासोबत जाऊन माझा मुलगा कारण की आजकाल खूप मुलं चोरी व्हायला लागले, त्याच्यामुळं मी कोणावरच भरोसा करू शकत नाही आहे. त्याच्यामुळं मी माझ्या पोरासंग अपडाऊन करणार आहे. मग कुठं बी राहून कसं बी राहावं, हर परिस्थितीमध्ये मला माझ्या पोरासोबत राहणं आहे. आणि अजून याची फाईल खूप मोठी आहे. मला हे कागद ती आपला 10 वर्ष झाली आता ह्या फाईलीला, 11 लागला त्याला दिवाळीपासून. तर माझा व्हिडिओमध्ये फाईल दाखवायचा मुद्दा हेच आहे का माणसाने सत्याच्या रस्त्यावर चाला. कोणाला वाटत असेल की खोटी बोलत असेल म्हणून मी फाईल, आणि ही फाईल तर याची दवाखान्याची, आणि ही फाईल त्याच्या कागदपत्रासाठी परवा दिवशी मी घेतली 200 रुपयाला. तर म्हटलं बाकी काही मला घरात नसलं चालतं, पण मुलाचे कागदपत्र व्यवस्थित ठेवले म्हणजे डोक्याला टेन्शन जाईल. आणि अजून एक सांगते मी तुम्हाला, दाखवते. मला तर माहीत नाही, योग्य तर नाही वाटत, भरपूर कागद आहे त्याचे अजून, वाटत तर नाही. मी तुम्हाला दाखवायला पाहिजे, पण तुम्ही जर म्हणत असाल का हे खोटी बोलत असाल तर मी तुम्हाला दाखवते त्याचे लहानपणाचे फोटो. हे बघा त्याचे फोटो लहानपणाचे. तो असा होता लहानपणी जन्मला तेव्हा, असं होता, इतका क्यूट होता ना. माझ्याकडे राहायचंच नाही पहिली गोष्ट, ती कॉलनीतले सगळे लोक त्याला घेऊन चालले जायचे. हे बघा असं होता माझा मुलगा लहानपणी. हा माझा मुलगा होता लहानपणी.
पण काय करा, काही त्याच्या दुखण्याने त्याला खाल्लं आणि आता जसं तसं मोठं व्हायला लागला. आम्ही पहिलाच मुलगा होता, आम्हाला तेवढाच एक मुलगा आहे आणि आम्ही त्याचे पहिले बड्डेच चांगलं बनवलं होतं. जे होईन ते होईन म्हटलं. हा बघा असा होता तो लहानपणी, लई सुंदर होता. पण आता मजबुरीमुळं हा माझ्याकडे बघा तो, मी अशी होती आणि तो असं होता बघा. किती क्यूट होता तो लहानपणी, असे होता तेव्हा वरच्याच याच्यावर होता. त्याला काही असं हे बघा या आईकडे माझ्या, ते बघा असं होता लहानपणी. पण तो असं जसं तसं आहे, ही माझी आईवडील आहे, तसं तसं ही माझी आई आहे, ही माझी नणंद त्याला घेतलेलं, ही माझी भाशी, ही मी आणि ही मोठ्या बहिणीची भाशी. असं काही परिस्थितीमुळं मी त्याला, ही आम्ही दोघं, ते साईचे पप्पा आणि साईची मम्मी आणि साई लहानपणाचा, काही परिस्थितीमुळं मी त्याला नाही शिकू शकले, म्हणजे समजा नाही हे करू शकले. पण जसं तसं त्याची वय वाढत चालल्या गेली, तशी तशी त्याची तो वेगळाच व्हायला लागला आणि जास्तच हे व्हायला लागला, असं मतिमंद थोडा. तर बस माझा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे. माणूस कधी कोणी खोटं नसतं बोलत असतं, खरीच असतं. जे कळकळून सांगतं ते खरीच असतं. हा माझा मुलगा आहे आणि व्हिडिओ बनायचा मुद्दा असाच आहे, मला दाखवायचा. फक्त कारण एवढंच आहे का हे माझ्या मुलाची, आणि खरी म्हणलं ना, ज्या दिवशी त्याचा पहिले बड्डे होता त्या दिवशी ह्या बाईना माझा गॅस संपला होता. मी सिलेंडर आणायला गेले तर हिनं स्वतःच्या, माझ्याकडं कमीत कमी 20-25 लोक, 30 लोक जेवायला येणार होते. तर हिनं मी जाऊन येऊस तर नुसतं सिलेंडर भरायला आणायला गेले तर हिनं 30 लोक येऊस तर, माणसाचा स्वभाव असा राहतो. सांगायचा मुद्दा हाच या बाईविषयी की ह्या बाईनं सगळं वरण बट्टी तिच्या गॅसवर करून मी येऊस तर पाहुणे रावळ्याला जेव घालायला सुरुवात करून दिली ती त्या बाईनं. आणि पहिला ड्रेस त्यांनी साईला त्यांनीच घेतलेला आहे. त्यांच्याकडेच राहायचं नवरा बायकोकडं रात्रंदिवस साई. त्यांना लेकरू बाळ नव्हतं तेव्हा. आता झालं आहे त्यांना माझ्या साईच्या आशीर्वादाने, त्यांना एक मुलगा एक मुलगी झालेली आहे. पण बघा या ताईमुळंच माझं पहिले बड्डे माझ्या मुलात त्यांनीच साजरा केला. आणि साई जो याच्यात दिसतोय, हा ड्रेस घातलेला आहे धोती, हा ड्रेस पण त्यांनीच घेतलेला आहे. अजून असे लोक आहे. माझा म्हणायचा मुद्दा एवढाच आहे तर माझ्या साईला बघा, हे बघा असा होता माझा साई. त्याच्यामुळं मी फक्त एक कारण एवढंच एक दाखवायचं, कोणतीच आई मुलाविषयी हर गोष्टीत खोटं बोलन पण मुलाविषयी कधी खोटं नाही बोलणार. आई जीव धरती फाडून, आई एखाद्या टायमाला जर देवानं जर तेवढी हिंमत ताकद दिली असती, मेल्याच्या नंतर जर देव म्हणला असता तुला एक चान्स देतो तर देवा तुला काय पाहिजे, तर आई एकच म्हणली असती की मी माझ्या मुलासाठी जायला तयार आहे पुन्हा खाली, मग ती कोणत्या रूपात असो. असं असतं. माझा एक व्हिडिओ बनायचा फक्त मुद्दा आहे. प्रत्येक आईशी एवढीच रिक्वेस्ट आहे आणि सगळ्या भावाला नातेवाईकला एवढीच रिक्वेस्ट आहे, कोणाची इच्छेवर आणि कोणाच्या ह्याच्या वागल्यावर कॅरेक्टर हे नका उचलू आणि कोणाला आडवं नका येऊ. त्याची जिंदगी त्याला जगून द्या सुखानं. काही शब्द असे बोलून त्याला कमजोर नका करू. बस तुम्ही जर खाली, तुम्ही कोण आहे कोणाला आडवं येणारं? देव त्यांनी टाकलं, त्याला एवढी पण घमंडी नाही आहे, मग तुम्ही आहे कोण? बस हेच माझा मुद्दा होता व्हिडिओ बनायचा. जर माझ्यामुळं माझ्या नातेवाईकला आणि कोणाला जर त्रास होत असेल तर कोटी कोटी माफी मागते. बस याच्यानंतर त्यांना जे समजायचं ते करा, मला काहीच घेणं देणं नाही. पण तुमच्या सांगण्यावर मी काही व्हिडिओ बंद करणार नाही.